नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. सकाळच्या घाई गडबडीत डब्याला सुकी भाजी काय करू असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. त्यासाठी आज मी तुम्हाला अवघ्या काही मिनिटातच वाफेवर शिजणारी सुकी भाजी करून दाखवणार आहे. चला तर मग सुकी भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात. सुकी भाजी करण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची साल काढून त्याच्या त्रिकोणी आकार होईल असे चिरून घेतलेले आहेत. या चिरलेल्या फोडी काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि मीठ चवीनुसार. या भाजीला जास्त तेल लागत नाही, त्यामुळे कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की जिरे, हिंग, कढीपत्त्याची पाने घालूया. आता याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालूया. गॅसच्या मंद आचेवर हा लसूण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. वीस ते 25 सेकंदानंतर लसणाला थोडासा हलका सोनेरी रंग आलेला आहे. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. पाच ते 7 मिनिटे झालेली आहेत. कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. हळद आणि कांदा लसूण मसाला घालूया. गॅसच्या मंद आचेवर हा मसाला एखादा मिनिटभर भाजून घेऊया. बटाट्याच्या फोडी पाण्यातून निथळून घालूयात. बटाट्याच्या फोडी गॅसच्या मंद आचेवर छान परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर बटाट्याच्या फोडी छान परतून झालेल्या आहेत. चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया. बटाट्याच्या फोडी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया. 4 ते 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. फोडी खाली तळाला लागू नये म्हणून हलवून घेऊया. हलवून झाल्यानंतर याच्यावर शिजण्यासाठी पुन्हा झाकण ठेवूया. 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. पुन्हा हलवून घेऊया. फोडी शिजल्या आहेत का नाही हे पाहण्यासाठी काटेरी चमच्याने पाहूया. चमचा फोडीमध्ये सहज घुसलेला आहे. बटाट्याच्या फोडी शिजलेल्या आहेत. याच्यामध्ये आता भाजलेले शेंगदाण्याचे बारीक कूट आणि कोथिंबीर घालून मिक्स करूया. बटाटा ताजा असल्यामुळे वाफेवर पटकन शिजलेला आहे. जास्त दिवसाचा बटाटा असेल तर मीठ टाकल्यानंतर बटाटा शिजण्यासाठी थोडे पाणी घालायचं आहे. डब्यासाठी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.